ते आपण बघतो आहोत सगळेजण कसे डिस्टर्ब झालेले आहेत. डिस्टर्ब ह्याला म्हणतात डिस्टर्ब. आणि कोणी केलं तर शिवसैनिकांनी केलेलं आहे. शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून निवडून दिलं. त्या पक्षाला ठुकरून गद्दारी करून समोरच्या पक्षात गेल्यानंतर ना माणूस असाच डिस्टर्ब होणार. आतापर्यंत कधी असं त्याचं रूपच पाहिलं नव्हतं. आम्ही पहिल्यांदाच बघतोय की अशा पद्धतीने बोलताना. कारण का पायाखालची वाळू सरकली, डिस्टर्ब झाले. मी तर आजही चॅलेंज देतोय, राजीनामा देऊन परत निवडून तर येऊन दाखवा. या शिवसैनिकांनी तुम्हाला भांडूपच्या शिवसेनेला मानणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे मानणाऱ्या पक्षाने निवडून दिलेला आहे ना. कसली हुलबाजीने धमकी देत आहे. राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखवा ना तुम्ही. मानतो मग आम्ही तुम्हाला, पण हिंमत असेल तर. साहेब ते नेहमीच बोलत असतात. एक व्यक्ती आहे नेहमीच मला मागून शिवे देत असते. स्टेजवरतून पाहिलं तुम्ही अनेक वेळा मान अपमान करत असते. त्या संदर्भात उद्धव ठाकरे कधीच दखल घेतली नाही. पाहिजे तेव्हा मी गेलो असतो, मात्र काही आजूबाजूच्या परिसरातील लोक आहेत. विभाग प्रमुख असं नाव दिले, एक विभाग प्रमुख आहे जो मला मागून शिव्या घालत असतो, त्याच्यामुळे मी जास्त त्रस्त होऊन हे सोडतोय. अरे मागून शिव्या घालत असू किंवा का असू, आता तर बोलतोच आहे ना तुम्हाला. तुम्ही जर आम्ही खासदार म्हणून तुम्हाला निवडून दिलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे 10 वर्ष तुम्ही घरीच होतात की. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश केलात आणि तुम्ही निवडून आलात ना. या भांडूपच्या ईशान्य मुंबईच्या जनतेने तुम्हाला काय म्हणून निवडून दिलं? काय म्हणून निवडून दिलं? तुम्ही काय दिलं आम्हाला? गद्दारी ना. आता सकाळी मी पाहिलं, संजय राऊत साहेबांना सॅल्यूट मारतो. खरंच दाण्या वाघ म्हणतात ना टायगर, तो आहे शिवसेनेमध्ये. आणि हे लांडगे आहेत, लांडगे संपळालेले लांडगे. समजलं का? हे आम्हाला काय शिकवतात, धमकी देतात. अरे मरण तर कधीतरी येणारच आहे ना. मरणाला आम्ही घाबरत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. शहीद होऊ आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी. समजलं काय? पण लाचार होणार नाही आम्ही कधी. असे लाचार आणि गद्दारी करणार नाही, हे देखील सांगतो त्यांना. त्यांनी असं देखील आवाहन केले की तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढून ठेवा, मेडिक्लेम काढून ठेवा. कारण की मी माझ्या वडिलांच्या वेळी 5 लोक आम्ही मारली होती, त्याला विसरले. वडिलांचा इतिहास मला काय माहित नाही. यांचा इतिहास मला माहिती आहे ना. किती पक्ष बदलले आणि काय केले ते मला माहित नाही. मी त्या दिवशी भाषणात पण बोललो, आमच्या राजकारणातला बाब एकच आहे, मातोश्री. यांचे किती आहेत काय मला माहित नाही. बदलतच राहतात ते राजकारणातले. त्याला करायचं का आता? आणखी किती बदलतील मला माहित नाही. ही भूमिका आहे ना आमची. अरे माराबिराच्या धमक्या कोणाला देत आहे? काय करणार आहे? आमचा मृत्यू असेल तर आम्ही मरणारच आहे. ते तुमच्या हाताने कशाला मारायला पाहिजे? देवाने ठरवलं असेल तेव्हा तो योग येईल, तेव्हा येईल ना आमच्या नशिबी. ते तुम्ही नाही आम्हाला ठरवायचं. तुम्ही ना आमची मृत्यू ठरवायचे किंवा स्मशानात जायचं. ते समजलं का? माझ्या घरच्यांना टार्गेट करू नका, त्यांचं म्हणणं आहे. नेहमीच बाहेर गेलं तिकीटा संदर्भात होतं की मी तिकीट मागायला गेलो नव्हतो. अरे निव्वळ खोटं बोलतो हा माणूस. निव्वळ खोटं बोलतो. काय अर्थ आहे काय बोलण्याला? एवढे दिवस का नाही बोलला मग? आताच बोलतो. काल डिस्टर्ब झालाय, डिस्टर्ब. समजलं का? शिवसैनिकांनी डिस्टर्ब करून टाकलाय, नागरिकांनी डिस्टर्ब करून टाकलाय. बघा ना काय कमेंट्स येतात त्यांचे. ते आमचे पेड कमेंट नाही आहेत. या महाराष्ट्रातून सगळे कमेंट देतात. डिस्टर्ब काय? आम्ही नक्कीच या ठिकाणी वाफारे म्हणून इच्छुक होती उमेदवार, तिचा दावलून शिवसेना पक्षप्रमुखांचा आम्ही दिलेला आदेश शिरसांदर मानला. तिथं काल सगळे ऐकलं ना तुम्ही. संजय राऊत साहेबांनी बोलले ना, आमच्या दाण्यावाग बोलला की काय केलं नाही काय नाही, आणि निवडून आणली ना आम्ही. अहो या 40 वॉर्डमध्ये एकदाही नगरसेवकाच्या वॉर्डला फिरायला गेले नाही. 7 दिवस याच वॉर्डमध्ये होते. हे तुम्हाला माहिती असेल मीडियाला. 7 दिवस या वॉर्डमध्ये होते, एका वॉर्डला. का भीती वाटली तुम्हाला? तर तुम्हाला लोक मानतच नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली म्हणून तुम्ही निवडून आलात. तुम्ही या धमक्या बिमक्या आम्हाला देऊ नका. समजलं ना? आम्ही काय गांडू नाही आहोत तुमच्या धमकीला घाबरून घरात बसायला. रस्त्यावर येणार, रस्त्यावर. शिवसैनिका प्रत्येक जण रस्त्यावर येणार आहे. समजलं का? त्यामुळे या धमक्या बिमक्या आमच्याकडे नको. मला समजत नाही गृहमंत्री फडणवीस बघतायत की नाही, आयुक्त बघतायत की नाही. आमची एखाद्याची कोणत्या शिवसैनिकाची क्लिप गेली का त्याच्या मागे ससेमिरा लागतो. हा एक लोकप्रतिनिधी या ईशान्य मुंबईचा, हा काय बोलतोय बघा ना. पोलीस यंत्रणेला समजत नाहीये. आमच्या साडून एखादा शब्द जर गेला चुकीचा तर आमच्या मागे ससेमिरा लावतात शिवसैनिकांच्या मागे. मग हे काय? हे काय आदन दिलं की काय? कोणत्या पक्षात गेला म्हणजे काय बोलेल तर करायचं?
हे खपवून घेणार नाही भांडूपची जनता आणि शिवसैनिक ईशान्य मुंबईचा. त्यांची मुलगी अजूनही इथली राजन पाटील इकडची नगरसेविका ती अजूनही मातोश्री सोबत आहे, उद्धव ठाकरे सोबत, आणि त्यांचे वडील शिंदेबरोबर. आपली विभाग प्रमुख म्हणून काय भूमिका आहे? साहेब मी पक्षप्रमुखांशी बोललो आहे, मी त्या दिवशी पण बोललो. ते आहेत म्हणतात ना नगरसेविका म्हणून, तो पक्षप्रमुखांचा आदेश आहे आम्हाला, आम्ही तो शिरसावंत समजणार. पण मला नवल वाटलं त्या दिवशी, फार उद्धव साहेबांच्या याचे बॅनर लावले स्वागताचे, मशाल गायब झाली ना त्या बॅनरची. हे कुठचे स्वागताचे बॅनर? तुम्ही स्वतःला कट्टर समजताय. साहेबांना सांगितलं म्हणतात की मी तुमच्याबरोबर राहणार, मी तुमचीच आहे, तुमच्या पक्षामध्येच राहणार आहे. मग हे काय, एका दिवसामध्ये फरक पडला, 8 तासात फरक पडला. त्यामुळे या गोष्टी आम्हाला शिकवू नका. आम्ही फार मुरलेले आहोत. तुम्ही तरी घर बदलून आलात, पण आमचा जन्मत मुहूर्त या ठिकाणी शिवसेनेमध्ये झालेला आहे. तो पण उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत. आम्हाला अनेक आमिषा आली हो, आम्हालाही आमिषा आली. आम्ही कोणत्या आमिषाला बळी नाही पडलो आहे. निष्ठावंत राहिलो आणि निष्ठावंत म्हणून मरणार. गद्दार म्हणून मरणार नाही. गद्दार म्हणून स्टॅम्पवर नाही घेणार आम्ही, आमच्या कुटुंबावरती पण नाही घेणार. निधी जो आहे तो खासदारकीचा जो निधी येतो त्या निधीसाठी विकासासाठी आम्ही सोडून जातो, आम्हाला निधी मिळत नव्हता. अहो या शाखा प्रमुख आम्ही तक्रार गेली, पण आज जो डेटा आला त्या डेटामध्ये असं समोर येते की या 6 खासदारांनी त्यांचा निधी खर्चच केलेला. नशीब तो डेटा मुंबई मधली काय परिस्थिती आहे, इकडे विकास झालाय का? नशीब तो निधी आपल्या प्रशासनाकडून आला. आम्ही तर नाही दिला ना, आम्ही तर नाही केलं ना. हे बघा इथे शाखामुख बसलेत, 5 शाखामुख इथे बसलेत. 5 जणांचे अर्ध आहेत कामांचे 5 जणांचे अर्ध आहेत. का होत नाही? कशाला तो निधी जपून ठेवलाय? आता तर येणारच, बराच निधी आणतील म्हणा, कारण ते घेतलं, आमिष घेतलं वाटते तिकडून. पण मी चॅलेंज देतो तुम्हाला, तुम्ही असे एवढे भाषण करताय ना, काय करताय ना, हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि लढून दाखवा ना. आम्ही पण सज्ज आहोत. तिथे बघतो ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच खासदार आम्ही निवडून देऊ पुन्हा. राजन पाटील डिस्क्वालिफाईड होणार अशी चर्चा सुरू झाली. आता त्यातच त्यांनी बॅनरबाजी करून कुठेतरी पक्षातच असल्याचं सांगितलं होतं. कुठेतरी मुलगी जसं अष्टीकरांच्या मुलावर कारवाई झाली तसं राजूवर होऊ शकते. पक्षाचा एक तुमच्या पक्षाचे काही नियम असतील, नियमानुसार काय सांगतात? आता मला माहिती नाही, पण कालच्या पक्षाच्या बैठकीला त्या गेल्या होत्या असं समजलं मुंबई महानगरपालिकेमध्ये. तर तो पक्षप्रमुख आणि त्यांचा आदेश हा आम्हाला शिरसावत आहे त्या बाबतीत. येणाऱ्या काळात सांगितलंय की जे ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन तोडफोड त्यांना बिलकुल द्यायचं नाही. उद्धव ठाकरे आल्यानंतर आता पुन्हा त्यांचा सपाटा लागणार आहे कामासंदर्भात, त्यांना निधी देखील येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याची भूमिका अजून भांडवल करायची. अरे मग हे सगळं करायचं होतं तर अगोदर तर का नाही केलं? अगोदरचा निधी कशाला जपून ठेवला? अगोदरचा निधी कोणाच्या वाटणीला ठेवलेला? का नाही सपाटा लावला? हो, तुम्ही दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आम्ही आमच्या इलेक्शनला सगळ्यांनी पाहिलंय. स्वतःच्या मुलीसाठी कसं ठाण बांधून बसले होते. का त्यांची जबाबदारी नाही का खासदार म्हणून? त्या 40 शाखा आहेत मानपूर गोंडीपासून, तर प्रत्येक वॉर्डला टाइम दिला पाहिजे होता. 7 दिवस या वॉर्डमध्ये हरले नाहीत. समजलं का? 7 दिवस. आणि सांगतात की आम्हाला उद्धव साहेबांनी, कशाला उद्धव साहेब सांगतील? 3 उमेदवार या ठिकाणी होते. आमच्या वाफारेताई होत्या या ठिकाणी इच्छुक. त्या रडल्या बिचारा. कारण बरोबर आहे ना, एवढे दिवस मेहनत करणार, एवढे वर्ष कष्ट करणार, आणि जेव्हा महिला वाढवणार आणि एखादी संधी येणार त्यावेळेला ह्यांची कोणतरी घरातले येणार. ठीक आहे ना? तरी पण आम्ही कबूल केलं साहेब. आम्ही शिवसैनिक आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आदेश आहे ना, तो आम्ही पाळणार, आजही पाळणार साहेब. ऑफकोर्स वेळ येईल तेव्हा तसं वागणार आम्ही. वेळेला आम्ही कोणाला घाबरत नाही. ते समजत असतील, घाबरणार, मारणार, धमक्या देतात, बॉम्ब टाकणार, काय ते सकाळी मी ऐकलं संजय राऊत गोळ्या घालणार. अरे काय असे किती आले किती गेले. संपळे भरारा शिवसेनेचा भांडूपमध्ये अजून आहे दरारा, हे लक्षात ठेवावं. तो त्यांचं लोक आहे हो, त्यांच्यावर बरीच लोक असतात म्हणून जरा लोक. माझ्यावर कोण नसतं. मी एका दुसरा फिरतो, तुम्ही बघितलंच मला. माझ्या मागे काय गाड्या नसतात हो, आलं का लक्षात? माझ्या मागे गाड्या नसतात म्हणून मी बोलवलो ना. मी पोलीस यंत्रणा आहे कुठे? गृह खातं आहे कुठे? एक खासदार लोकप्रतिनिधी लोकांच्या बाबतीत असं बोलतोय, तो काय समाजसेवा करणार आहे? तो हीच दहशत करणार की राहिलेल्या 3 वर्षात?
की मला बोलायचं होतं यार. अरे कुत्रा तरी इमानी असतो. तुम्हाला कुत्रा बोललाय ना. कुत्रा तरी मालकाची इमानी असतो. हे कुठे पक्षाची इमानी राहिले? शिवसेना पक्ष प्रमुख आहेत ना, त्यांची कुठे इमानी राहिली? बेईमानीच केली की. आणि काय कारण सांगतात आता एक एक. अरे ते कारण तुमचं वैयक्तिक होतं. लोकांनी मतदान केलं त्यांचं नव्हतं ना ते कारण. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, शिवसैनिकांनी निवडून दिलं. हे काय पक्षामध्ये अनेक गट असतात, अनेक कोणाकोणाचं पटत नसते हो, म्हणून काय राजीनामा देऊन जातात काय? ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले. समजलं का? किरण पावसकरांनी जे शब्द उच्चारले कालचे की बाळासाहेबांनी सांगितले उद्धव साहेबांनी आदित्यला सांभाळा, ते निवडवले गेले. त्यांचं म्हणणं आहे की मी कुठेच निवडवली नाही गेली. प्रयास केला जात आहे की बाळासाहेबांना मागचं. और किरण पावसकर एक शिवसैनिक होते. शिवसैनिक प्रभाडीलाच राहायचे. आले, त्यांना लीडर बनवलं. लीडर नाही तर भारतीय कामगार सेनेचं सरचिटणीस केलं. सरचिटणीस केलं, काही कारणास्तव त्यांना काढलं पण पुन्हा एकदा संधी दिली सरचिटणीस पदाची. अशा व्यक्तिमत्वाने ना बाळासाहेबांवर टीका करू नये. कोण होतो आपण? कोण रमेश कोरगावकर? कोण किरण पावसकर? कोण ओळखत होतं आपल्याला? कोण ओळखत होतं? या मातोश्रीने ओळख दिली, मातोश्रीने. त्यामुळे मातृश्री वडिलांना, मातृश्री बापाला बोलून जमणार नाही असं. आज जर पदाधिकाऱ्यांची मुलं, आता आमचे बघा ना, आमच्याकडे नगरसेवक आहे ना, जर एखाद्या नेत्यांची, एखाद्या आमदाराची, एखाद्या खासदारांची मुलं जर मोठी होणार असतील तर बाळासाहेबांनी काय चुकवलं हो? बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं. रिक्षावाले असेल, रेल्वेमध्ये काम करणारे असतील, कोण एखादा हातगाडी खेचणार असेल, त्याला आमदार, खासदार, नगरसेवक बनवलं. घरातली एक गृहिणी असेल, तिला नगरसेविका बनवलं, महापौर बनवलं. समजलं का? त्यामुळे बाळासाहेबांवरती टीका करणे एवढे आम्ही काय मोठे नाही आहोत आणि ती करू नये. ही चूक तर मुळी पुन्हा कधी कोणी करू नये. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही आव्हान देताय. बाळासाहेबांच्या विचार, मी होतो त्या मेळाव्याला, काय पद्धतीने बोला, आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं साहेब. आता पण आम्हाला दाटून येईल, आमच्या डोळ्यात पाणी आलं. आणि हा माणूस असा बोलतोय. नवल आहे. ज्या बाळासाहेबांनी नाव रूप दिलं, सगळं काय मिळालं ना ते. आता इकडे तिकडे बरेच फिरालो तुम्ही, पण पहिलं दिलं कोणी? शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिलंय. हे विसरता कामा नये. हे विसरता कामा नये कोणी. आजच्या पुढे बाळासाहेबांवरती कोण टीका करेल ना, तरी ही गोष्ट लक्षात ठेवावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.